राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत। शशिकांत शिंदेजी आज सकाळीच माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे। त्या सगळ्या व्हिडिओमध्ये खरं तर पैशांचे बंडल घेऊन पैशांचे बंडल मोजतानाचे व्हिडिओ जे आहेत ते आमदार महेंद्र दळवी यांचे आहेत। अशा पद्धतीचा व्हिडिओ ट्विट केला आहे। शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत आणि यांच्याकडे मात्र नोटांच्या बंडला मोजण्यासाठी वेळ आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। नाही, खरं म्हटलं तर हे सरकार पैसे कमवण्यासाठीच चाललेलं आहे, महायुती तेवढ्यासाठीच चाललेलं आहे। जे झालेली प्रकरणं आहेत ते थांबण्यासाठी महायुतीत काही लोक गेली आणि महायुतीत गेल्यानंतर सर्व आलबेल झालेलं आहे आणि मग आता फक्त लोकांसाठी कामच होत नाही, जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी कोणासाठी काम होत नाही। फक्त एकच काम चालू आहे, फक्त सगळ्या लोकांनी टक्केवारी काढायची आणि त्याप्रमाणे ते काम चालू आहे। परंतु शेतकऱ्यांना मोठमोठे पॅकेजेस देऊ अशा घोषणा केलेल्या होत्या आणि त्या घोषणा पूर्ण झाल्यात का? विरोधी बाकावरती तुम्ही आहात, तुम्हाला वाटतं ह्या अजिबात झालेल्या नाही। कालही आम्ही तेच म्हणतोय, आजही म्हणतोय, ह्या अधिवेशनात आम्ही तोच विषय घेणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे आणि मला वाटतं की तशा प्रकारची पूर्तता केलेली नाही वस्तुस्थिती असल्यामुळे आम्ही या अधिवेशनामध्ये तो आवाज उठवणार। शेतकऱ्यांचा मुद्दा आहेतच या अधिवेशनामध्ये, परंतु कायदा सुव्यवस्था देखील महत्त्वाचा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आली आहे, परंतु एक आरोपी अद्याप देखील फरार आहे। एक कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती फार बिकटच आहे आणि मला वाटतं की ह्या अधिवेशनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा विषय काही काय झालंय, भीतीत राहिलेलं नाही। आपल्या पाठीमागं सरकार आहे आणि सरकार त्या लोकांना वाचवतं, ही परिस्थिती पोलीस डिपार्टमेंटचं मनोधैर्य जे आत्मविश्वासाचा तो गेलेला आहे आणि पोलीसच आता त्याप्रमाणे सहकार्याची भूमिका घेतात, त्यामुळे सगळीकडं कायदा सुव्यवस्था ढेपाळलेली आहे। परंतु ज्या पद्धतीने हे सगळं संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं, त्या हत्या प्रकरणामध्ये अजून देखील एक आरोपी अद्याप देखील फरार आहे। पोलीस प्रशासनाचं हे फेल्युअर नाही का? मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री 100% पोलीस प्रशासनाचा फेल्युअरपणा आहे। या असलेल्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा आरोपी भेटत नसेल आणि त्याचा शोध लागत नसेल तर मग पोलीस डिपार्टमेंटच त्याला वाचवत आहे का? त्याचं काय कमी जास्त झालं आहे, त्याला कोणी त्या ठिकाणी कमी जास्त केलं का, हे जर पोलीस डिपार्टमेंट शोधू शकत नसेल तर तो सरकारचा अपयश आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचा फेल्युअरपणा। खरं तर तुम्हाला देखील विमानसेवेचा फटका बसला, तुम्ही देखील उशिरा आला, परंतु सत्ताधारी बाकावरचे काही आमदार मात्र चार्टर्डने येताना पाहायला मिळतात। स्वतः तुमचे मित्र सतेज पाटील यांनी हा मुद्दा विधान परिषदेत देखील उपस्थित केला। नाही, खरं तर विमानसेवेचा फटका सगळ्यांना बसलेला आहे वस्तुस्थिती, आणि जर विमानसेवेचा फटका बसला असेल तर तो कोणामुळे बसला की एकाच ठिकाणच्या असलेल्या कंपनीला प्राधान्य दिलं 70%च्या वरती, तर त्याचा परिणाम हा होणार आहे। देशात नुसतं आता विमानसेवेवर परिणाम झाला आहे, पण देशामधले काही उद्योगपती अशा पद्धतीने जर झाले, अडचणीत आले, तर देश अडचणीत हा हे संकेत आहे। आणि मला वाटतं की चार्टर प्लेनचा आम्हाला काही संधी मिळालेली नाही। सत्तारूढ पक्षाने जर आम्हाला विरोधी पक्षाला एक चार्टर प्लेन दिला तर आम्ही पण वेळ पोहोचलो असतो। खरं तर विरोधी पक्ष नेत्याबाबतच म्हणणं आहे, दोन्ही सभागृहात यंदा विरोधी पक्ष नेता नाही आहे। सरकार विरोधी पक्ष नेता देण्यासाठी मानसिक स्थितीत आहेत का? ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी होताना पाहायला मिळतात, विरोधी पक्ष नेता मिळेल का? त्यांची मानसिकता मला दिसत नाही। आणि असं आहे की उद्या विरोधी पक्षनेता विधान परिषदेचा केला तर विधानसभेचा पण करावा लागेल, आणि विधानसभेमध्ये ज्या पक्षाला द्यायचं आहे त्या पक्षाला देण्याची मानसिकता नसल्यामुळे मला वाटतं की विरोधी पक्ष आता एक लोकशाही आहे कुठे हो, हुकुमशाही चाललेली आहे, त्यांना वाटेल त्याप्रमाणे आता 10%चा निकष लावलेला आहे। हे मला वाटतं सर्व चुकीचं आहे आणि त्यांना विरोधी पक्षनेते हे या असलेल्या अधिवेशनात द्यायचं। कारण का तर सरकारच्या वर आरोप होतील, सरकारचे विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्यांच्या पदाचा तेवढंच मजबूत असल्यामुळे सरकारला तो घेरू शकतो, म्हणून विरोधी पक्षनेता ठेवायचे नाही अशी परिस्थिती नवीन पडली। परंतु वरच्या सभागृहात काँग्रेसला विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता मिळणार होता आणि खालच्या सभागृहात ठाकरे गटाला विरोधी पक्ष नेता मिळणार होता, परंतु या सगळ्या संदर्भात अदलाबदली झाली आहे का? वरच्या सभागृहात शिवसेना घेणार अशी कुठली आमच्याबरोबर चर्चा झालेली नाही। जी मागच्या वेळेला स्ट्रॅटेजी ठरली त्याप्रमाणे आहे असं मला कळतंय। बदल झाला आहे का मला माहीत नाही, तसा बदल जर झाला असेल किंवा चर्चा अजूनपर्यंत आली नाही, मी त्याची चर्चा आज करेन। मौव्या म्हणून या सगळ्या संदर्भात कोणती चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचली नाही? मुख्य तशा प्रकारची कुठली चर्चा मौव्या म्हणून आमच्यावर झालेली नाही।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. विरोधी पक्षनेता एक्सचेंज करण्याच्या संदर्भात कोणतीच चर्चा जी आहे ती मौया म्हणून आमच्यासोबत झालेली नाही असं मत जे आहे ते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.